तर मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत एक नवीन अपडेट. खरीपाचा जो काही विमा आहे हा जानेवारी अखेरपर्यंत मिळणार. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर. सविस्तर अपडेट असं आहे मित्रांनो, खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केली आहे. सध्या केंद्राच्या पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर उडीद, मूग आणि सोयाबीन या पिकांचा विमा जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळतील असा अंदाज आहे. मात्र कापूस आणि तूर पिकांच्या विमा भरपाईसाठी एप्रिल महिना उजाडू शकतो अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. बीडसह राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिकेही घेतली जातात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला. राज्यात विविध ठिकाणी कापणी प्रयोग पार पडले. यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती आता केंद्र सरकारला पाठविली आहे. केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार हे स्पष्ट होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, फडणवीसांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळण्याची शक्यता. मूग, उडीद आणि सोयाबीनचा प्रश्न सुटला. कापूस, तुरीच्या विम्यासाठी मात्र एप्रिल महिना उजाडणार. तर हे होतं एक पीक विम्यासंदर्भात नवीन अपडेट. धन्यवाद.